कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावं लागतं. जगणं नंतर कळतं, आधी जगून घ्यावं लागतं. आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत, पण त्याच्या आधी कविता आणि कवी म्हणजे नेमकं काय? कवी जेव्हा बोलतो ना प्राणातून, बागवे सरांची एक कविता आहे, त्यातल्या पहिल्या पासावरी मी फक्त ऐकवतो. एकदम जोरदार दाद द्या, कारण मागच्यांची झोप जाईल. ते बघा झोपलेत काही लोक. मस्करी केली, लगेच सगळे बघायला लागले बघा. म्हणजे निगेटिव्हवर किती लोकांचा विश्वास आहे बघा. झोपलेलं नाही ते, उलट जास्त जागे आहेत. कविता काय बोलतो आपला, बोलू ना तिकडे. हे मला काही बडबडता येत का? कवी जेव्हा बोलतो ना प्राणातून, तेव्हा त्याला नुसतं हसायचं. कवी जेव्हा बोलतो ना प्राणातून, तेव्हा कवितेसारखं बसायचं. कवी बोलतो, खूप बोलतो, भरपूर बोलतो, नदीच्या भरल्या काळजात जसा पूर हलतो. कवी बोलतो धरती ऋतू होते, कवी तोलतो आकाश ऋतू जाते. कवी जेव्हा बोलतो ना फुलांबद्दल फुल होऊन, तेव्हा ऐकायचं असतं आपण त्याच्या कडेवरचं मूल होऊन. कवी झाला शब्द, आपण व्हावं गळा. कवी झाला सूर, आपण व्हावं मळा. कवी समुद्राच्या लाटा विंचरतो वारा होऊन, कवी धरतीच्या वाटा अंतरतो वारा होऊन. कवी म्हणजे कवी असतो, चंद्र सूर्य ताऱ्यातील तो रवी असतो, तो रवी असतो. आपण या ठिकाणी आदिती आहे आणि आदितीला अतिशय चांगले टक्के 12वीला मिळालेले आहेत. लक्षात ठेवा, नाही तर बऱ्याच मुलांचा पालकांचा गैरसमज असतो की कविता लिहिणारी मुलं ढ असतात. अजिबात नाही हा. आणि तुम्हाला जर काही कविता, मी आता शक्य झालं तर मॅडमची परवानगी घेऊन, कारण आम्ही एका कॉलेजला असं केलं होतं की आम्ही प्रत्येकाला एक डायरी दिली होती. विद्यार्थी घेत नाही, तर आम्ही 5-6 शिक्षकांनी मिळून विद्यार्थ्यांना डायऱ्या दिल्या होत्या. जे काही वाचायला मिळेल, जे काही वेळ मिळेल ते लिहून आणायचं. एका मुलांनी तर काय लिहून आणलं, हंसने के नतीजे में आंख जो भर आई, हाँ मैंने खता की थी मैंने सजा पाई. ये रब्ते मोहब्बत भी क्या है, रब्ते मोहब्बत दिल उनका वहां टूटा, या मेरी डायरी फटी. मी त्याला म्हटलं, अरे पहिल्याच दिवशी हे काय लिहितोयस तू? म्हणाला, सर हे सगळीकडे असंच चाललंय. तर असा एक उपक्रम आपल्याला करता येईल. आदितीला खूप चांगले टक्के मिळालेले आहेत. तर आदितीला माझा पहिला प्रश्न आहे की तुला नेमकी आपल्याला कविता आवडते किंवा आपण कविता लिहितोय, हे कधी घडलं नेमकं? मी ऍक्च्युली 10वीत होते आणि पहिल्यापासूनच म्हणजे आमच्या घरी पुलंचं म्हणजे वाचण्यापेक्षा खूप ऐकले नाही, अजूनही ऐकते. आणि जेव्हा जेव्हा त्यांचं ऐकते तेव्हा काहीतरी नवीन नवीन कळत जातं. तर त्याच्यामुळे त्यांचं आणि गदिमांचं गीत रामायण, मी स्पेशली गीत रामायण सांगली की रामायण लिहिलं, पण गीत रामायण त्याच्यात ते कन्वर्ट करावं गीत रामायण, हा एवढा मोठा विचार गदिमांनी केला. आणि ते पण ऐकलं मी, आणि बाकी पण त्यांच्या कविता ऐकल्या. तर खरं सांगायचं की मला कविता सुचली नाही. मी त्यांचं ऐकून पुलंचं गदिमांचं ऐकून मी ठरवलं की मला कविता लिहायची. आणि मग मी एकदा कविता लिहायला बसले. पण आधी मी इंग्लिश मिडियम त्याच्यामुळे मला मराठीत लिहायला कॉन्फिडन्स नव्हता. मी म्हटलं आपण इंग्लिशमध्ये लिहूया. पण खरं सांगते, 10 कविता लिहिल्या मी इंग्लिशमध्ये, मला असं समाधान नाही झालं की आपण कविता लिहिली. मग मी म्हटलं की नाही, आपण मराठीतच जायला पाहिजे, मराठीत शेवटी मातृभाषा. मग म्हटलं मराठीत लिहिली, मग मला समाधान वाटतं की आपण काहीतरी लिहिलंय बरं. तर 10वीपासून मी कविता लिहिली. पोएट्रीचं फूल होतं, अशीच दाटून येते माझी कविता. 4 ओळी लिहिल्यावर कळतं, कविता लिहिणं तितकंसं सोपं नाही. जगताना जसं कळतं, जगण्या इतकं मरण सोपं नाही. आता लक्षात घ्या की आदितीने अनेक चांगल्या चांगल्या कविता लिहिल्या आहेत. तर कविता लिहिते आपली मुलगी म्हटल्यावर आई वडिलांची रिॲक्शन काय होती? पहिले फक्त लिटरेचरची आवड खूप आहे सगळ्यांना. तर मी पहिल्यांदा लिहिलं तर आई वडिलांनाच दाखवलं. तर म्हणजे ते म्हणाले की हा चांगली आहे. म्हणजे त्यांना आश्चर्य वाटलं खरं की, कारण आपण आधी कोणी असं लिहिलेलं नाहीये. तर त्यांनी त्यांच्यामुळे पुस्तक आलं आणि त्यांनी एनकरेज केलं मला की हा ठीक आहे, अजून बेटर होईल, अजून चांगलं होईल करून. तर तसं मी रीड केले आणि मग त्यांना तर आनंदच झाला. नक्कीच आनंद. असं वरती पुस्तक तुझं हे मुखपृष्ठ आहे बघा, छान. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आदितीसाठी. आणि एक बॅकला तुमचा फोटो आहे तो बघा, खास फोटोग्राफरनी काढलेला आहे. आपण रुपेश
तुमच्या समोर बसलेला आहे की नियतीने किती अन्याय केला, त्याच्याशी असं युद्ध करायचं म्हटलं तरी पण रुपेशने नियतीवर मात केली आहे. मी मागे एकदा रुपेशच्या प्रकाशन समारंभात बोललो होतो की रुपेश हा मला कुसुमा गजांचा कोलंबस वाटतो. हजार जीवा तुझ्या गरजू दे प्रतिध्वनी नेत्या, सागरा डळमळू दे तारे विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे दळू दे दिशानो कोण सारे. आणि शेवटचं कडवं फार महत्वाचं आहे. तो कोलंबस सागराला म्हणतो, अनंत आमची ध्येयासक्ती अनंत नाशा किनारा तुला पामडाला. हे समुद्र तुला तर किनारा आहे पण आमच्या याला काही लिमिटेशन्स नाहीये, आम्ही वाटेल तिथे जाऊ शकतो. असा आमचा रुपेश या ठिकाणी बसलेला आहे. तर रुपेशला माझा पहिला प्रश्न आहे की या सगळ्या अडचणीतून जाताना कवितेचं फुलपाखरू तुझ्या आयुष्याच्या फांदीवर बसलंय, तर तू ते कसं जोपासलंस? मी जेव्हा 11वीला होतो तेव्हा माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि मला मोटिवेट होते आणि मला असं वाटायचं मी खूप वेळा विचार करायचो चांगला तेव्हा मी असं करायचं की काहीतरी मी लिहीन वगैरे. पण माझ्या मोटिवेशनमुळे मला काही लिहिता येत नव्हतं आणि मी करमळी कॉलेजमध्ये गेलो. माझं ऑपरेशन झालं आणि ठाण्यामध्ये करमळी कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला एक मित्र भेटला सुरेश माने नावाचा. आपल्यामध्ये पण सगळे मित्र असतात पण आपण मित्राकडून काही शिकत नाही, पण मित्राकडून मी शिकलो. कारण खरं तर तो इतकं